तिचं लग्न जेव्हा झालं ना त्यात ती रत्नागिरीला शिफ्ट झाली. जसं जसं टाइम जायला लागला ना इतकी वेडी झालेली ना ती पुरुषाच्या आवाजात बोलायला लागली. तू मला नाही बोलायचं, मी काय केलं पाहिजे, तू कोण मला सांगणारा, मी कोण नाहीये तुझा, तू निघून जा इकडनं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तो माझ्या मित्राच्या बहिणीबरोबर झालेला. तर आपल्या याच्यात तुला माहिती आहे ना की आपण बोलतो की लग्न झालेलं म्हणजे हळद जितकं उतरत नाही तितकं बाहेर जायचं नाही. हो, बाहेर गेलं तर 4 लोकांना घेऊन. तर हे आपल्या इकडे पहिल्यापासून. तर हा म्हणजे ती मुंबईत राहणारी, तिचं लग्न जेव्हा झालं ना तर ती रत्नागिरीला, तिचा नवरा रत्नागिरीचा आहे तर ती रत्नागिरीला शिफ्ट झाली. बरं. तर लग्न वगैरे झालं, ती गेली, सासरी गेली. आणि मला वाटतं एक आठवड्याभरानंतर सगळे म्हणजे हिचे आई वडील भाऊ वगैरे सगळे तिकडे जात होते तिला भेटायला गावी. तर हे लोक सगळे गेले गावी गेले. तर तिला आहे ना तिचे घरचे बोलत होते की बाबा तू स्टेशनला जाऊ नको आहे ना पिक करायला वगैरे, तुझी हळद अजून उतरली नाही, लग्नाला जस्ट 7च दिवस झाले, जाऊ नको. तर ती काय ऐकायला तयार नाही. ती बोलली नाही आता माझा भाऊ आई वडील येत आहेत, मी नाही जाणं, बरोबर नाही वाटत, घ्यायला जाते. आणि ही आणि हिचा नवरा दोघे निघाले बाईकनी. तर आहे ना तिकडे मला वाटतं पावस गाव आहे ते, पावसला. आणि तिकडे ना तो एक कुठचा तरी फाटा आहे का, एक मेन रोड आहे तो. दॅट रोड इज व्हेरी ॲक्सिडेंट प्रोन, म्हणजे तिकडे खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत, बरेच लोक मेलेले आहेत. तिकडनं त्यांची गाडी ते पास होत होती ना, तर तिला असं वाटलं की एक कोणतरी भुंगा असतो ना, भुंगा, तो असं तिच्या डोक्याला इकडे आपटून गेला असं तिला फील झालं. आणि तिला काय पहिलं वाटलं नाही. ती गेली स्टेशनला, घरच्यांना घेतलं, सगळ्यांना पिक केलं, घरी घेऊन गेली, सगळं व्यवस्थित. जसं जसं टाईम जायला लागला ना, जवळजवळ 1 आठवडा 2 आठवडे गेले, तिला आहे ना सारखं कोणतरी बोलवायचं, आवाज यायचा की कोणतरी बोलवतंय. म्हणजे ती इतकी वेडी झालेली ना की ती घरात बसायची, टी व्हीचा आवाज फुल व्हॉल्यूम करायची आणि बसायची. आणि ती कुठेही गेली तिला सारखं कोणतरी बोलवतंय, तिचं लक्षच नाही लागायचं. तर तिने आहे ना पहिलं कोणालाही सांगायचं अवॉइड केलं. म्हणजे ती अशी एकटीच बसायची, कोणाबरोबर बोलायचीच नाही, लाऊड आवाजात टी व्ही ऐकते किंवा मोठ्याने बोलते. तर तिच्या नवऱ्याला थोडा डाऊट आला की यार हे काहीतरी, म्हणजे हे असं का वागते. तर त्यांनी विचारलं की बाबा काय झालं, तर ती काय सांगायला तयार नाही. अजून थोडा टाईम गेला. तर एकदा असंच तिच्या नवऱ्याने तिला कन्फ्रंट केलं. तर ती पुरुषाच्या आवाजात बोलायला लागली की तू मला नाही बोलायचं, मी काय केलं पाहिजे, तू कोण मला सांगणारा, मी कोण नाहीये तुझा, तू निघून जा इकडनं, तू कोण. आणि असं प्रॉपर पुरुषाच्या आवाजात ती बोलायला लागली. तेव्हा ह्याला कळलं की काहीतरी गडबड आहे, आता हे मजबूत मोठा सीन झालाय. आणि ते म्हणजे कंटिन्युअसली तिचं इतकं वाढलं की नंतर तिला लिटरली पॉसेसच केलेलं. पहिलं तिला आवाज यायचे, नंतर मग ती पूर्ण तिला. तर आता काय करायचं मग ह्यांनी, मग ते तिकडे जे कोण पुजारी वगैरे तांत्रिक वगैरे त्यांना बोलवलं, कोणतरी होते त्यांचे ओळखीचे, आणि त्यांना हे केलं की बाबा काय झालंय बघा, काय करायचं. तर त्यांनी ते सगळं हे केलं, म्हणजे होम वगैरे केला आणि काहीतरी केलं, पूजा वगैरे. आणि त्याच्यानंतर आहे ना त्यांनी त्या भूताला बोलवलं, म्हणजे तो जो आत्मा होता ना त्याला बोलवलं. तर तो म्हणजे ती बोलते आहे पुरुषाच्या आवाजात. आणि म्हणजे त्यांनी विचारलं की बाबा तू का हिला त्रास देतोय, म्हणजे तुझं काय असं हे, हिची काय असं चुकी नाही, काय नाही, तू का त्रास देतोय. तर तो बोलतो की माझी इच्छा नाही आहे हिला त्रास द्यायचा. माझं म्हणजे तो बोलतो की मी दादरचा मुलगा आहे, बोलतो माझे वडील ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि माझा पण ॲक्सिडेंट झाला, माझी आई एकटी राहते दादरला, फक्त तुम्ही जा आणि तिला भेटा आणि तिला सांगा की तिचा मुलगा ठीक आहे. आणि बोलते की जेव्हा पण तुम्ही घरात जिलेबी बनवाल तर माझ्यासाठी जिलेबी ठेवून देत जा. तो मी जातो, मला फक्त एवढंच करायचं. हिच्या घरचे म्हणजे हिचे वडील, हिचा भाऊ आणि दादरला गेले. त्यांनी जो ॲड्रेस दिला तिकडे तो मुलगा ॲक्च्युली होता ज्याचा ॲक्सिडेंट झालेला त्या पावसच्या नाक्यावर बाईकचा, आणि त्याची आई तिकडे एकटी राहते. बापरे. हा सीन झालेला तिच्याबरोबर. आणि इतकं भयंकर, म्हणजे तो माझा जो मित्र आहे ना त्याला आम्ही डोस्या बोलवतो. डोस्याने जेव्हा आम्हाला सांगितलेलं ना, आमच्या सगळ्यांची फाटलेली. बोलला की बाकायदा मी आणि माझे बाबा तिचे त्या मुलाच्या घरी जाऊन आलो.
आम्ही बघितला बोलतो ती म्हणजे त्या बाईने दाखवला फोटो की हा माझा नवरा आणि हा माझा मुलगा दोघंही ॲक्सिडेंटमध्ये गेले. बापरे. आणि मग त्यानंतर ते लोक त्यानंतर मग ते जेव्हा सगळं ते समजावलं. झालं मग त्याच्यानंतर कधी तो सीन नाही झाला. आणि अजून पण ते लोक अजून पण नाही म्हणजे अजूनही आता ती वाडीत वगैरे येते. तिची आता एक मुलगी 11वीत आहे, एक मुलगी खूप 8वीत जुनी आहे. गोष्ट आहे. हा म्हणजे हे तिचं जस्ट लग्न झालेलं म्हणजे जवळजवळ या गोष्टीला आता 10-15 वर्ष झाली. हो जास्त. मग तेच मग त्या लोक अजून पण जिलेबी वगैरे ठेवतात. ठेवतात घरात. जर कधी जिलेबी बनली किंवा कधी कुठच्या ओकेशनला आणली तर आजही ठेवतात. बापरे. खूप 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 वेगळी गोष्ट होती हा. म्हणजे ही त्यांच्यावर झालेलं. ती आणि बोलायची ना की मला काय सुचायचंच नाही, मी काय करू. तर म्हणून मग ती बोलते की मी टीव्ही मोठ्या आवाजाने ह्याच्याचसाठी बघायची की मी कुठेही गेली मला कोणतरी बोलवायचा आवाज यायचा, म्हणून मी टीव्ही लावून बसायचे आणि तो टीव्ही मोठ्या आवाजात बघायचे की सो दॅट ॲटलिस्ट बाबा की काय आवाज मला थोडा हे होईल, असा सीन. बापरे. ते आपल्याला ऐकायलाच एवढं विचित्र हा, वाटतंय. ज्याच्याबरोबर creepy ते वाटतंय. होतं. घडलंय त्यांना कसं वाटलं असेल. पण जेव्हा त्यांच्या अंगात यायचं तेव्हा त्यांना काय वाटायचं ते कधी नाही ते कधी विसरून जायचं. तिला असं आठवतच नाही की म्हणजे ती कधी पुरुषाच्या आवाजात बोलली आहे. तिच्या बाकीच्यांच्या सगळ्यांच्या समोर ती बोलली. म्हणजे तुम्हाला मित्र स्वतः बोललेला की मी स्वतः घाबरलेलो की माझी सख्खी मोठी बहीण बोलते आणि पुरुषाच्या आवाजात बोलते आणि अचानक भयानकमध्ये ती पुरुषाच्या आवाजात बोलायला चालू झाली. बोलतो की मला सुचेनाच की काय करायचं, बापरे. असा सीन. हे आपल्या इकडे बऱ्याच गोष्टी होतात. मी मागे एका सांताक्रूज मधले अशा चाळीची गोष्ट हा ऐकत माहिती आहे, होतो. मी बघितलं. येस हा, येस. हा, हा. तर ती एक बाई अजूनही तिथे येते आणि त्या बाईचा एक कुत्रा आहे. तो कुत्रा अजूनही ती काय खायला ठेवते आणि तो येतो. हा आणि तसं तर खूप विचित्र होती. कधी आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये नक्कीच घेऊ.